आज मार्गशीर्ष महिन्यातील तिसरा गुरुवार आणि माझा उपवासही, म्हणून आज एक काहीतरी स्पेशल करायचं ठरवले. ते काय ते पुढे बघा. हाय, मी उज्ज्वला. सकाळची सुरुवात झाली मस्त असं स्किन केअर करायला घेतलं आणि कळलं की माझं सिरमच संपले. असो, त्यानंतर नेक्स्ट स्टेपला झाले. डायरेक्ट मॉइश्चरायझर लावलं, सनस्क्रीन लावलं आणि त्यानंतर ऑफिसचं काम करून ना 5 वाजता गेले भाजी आणायला. भाजी घेऊन आले आणि पहिल्यांदा कुकर लावला. त्यानंतर हा नारळ फोडा घेतला. आता नारळ का फोडते हे पुढं सांगते, थांबा. एका साईडला गवारीची भाजी आणि एका साईडला वरण करून घेतलं. त्यानंतर पसारा आवरायचं म्हणलं, कारण पसारा पडला ना की खूपच डोकं फिरतं आणि मग कामच काय सुचत नाही. म्हणून पटकन पसारा आवरला, मस्त असं क्लीन केलं आणि त्यानंतर चपातीचं पीठ मळून ठेवलं आणि केली मेन रेसिपीला सुरुवात. अर्धा कप दूध आणि अर्धा कप पाणी ओतून गरम करत ठेवलं. त्यानंतर त्यात तांदळाचं पीठ टाकलं. आता कळलंच असेल तुम्हाला मी काय बनवते. येस, मोदक बनवते ते. आज गुरुवारही, त्यामुळे म्हटलं काहीतरी स्पेशल बनवावं आणि खूप दिवस झालं मोदक खाल्ले नाहीत, खाऊ वाटत होते म्हणून मोदक बनवले. आणि उकडीचे मोदक बनवत होते मी इथे. मधली रेसिपी गायब झाली, कारण मला असं वाटलं की मी रेकॉर्ड करते, पण रेकॉर्ड करायलाच विसरले मी ते. त्यामुळे मधलं काय काय केले ते गायब झाले. तर मस्त असे मोदक बनवून घेतले, उकडून घेतले आणि देवाला नैवेद्य दाखवून यांना खायला दिला. तर यांची रिॲक्शन बघा कशी चालली. ओव्हर ॲक्टिंग म्हणा, काहीतरी म्हणा, पण छान झालेले. मी पण खाल्ले, खूप छान झालेले मोदक. तर असा होता माझा आजचा दिवस. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.